आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात 12,000 बनावट नावं सापडली। काँग्रेस नेते सतेज पाटील यांचा आरोप। घोळाची माहिती निवडणूक आयोगाला दिली आहे, सतेज पाटील यांचं वक्तव्य। रायगडमध्ये अदिती तटकरे आणि महेंद्र दळवी एकाच मंचावर। अलीकडेच महेंद्र दळवी यांनी पालकमंत्री पदावरून तटकरेंवर केली होती टीका। दोघे एकाच मंचावर एकत्र उपस्थित राहिल्यानं राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चा। बारामतीत ब्रिजखालच्या पट्ट्या लोकांनी काढून विकल्या। चोरणाऱ्यांकडून 2 लाख रुपये वसूल करणार अजित पवारांचा इशारा। तर कुठे हाट काढत बसू नका, सापडलं तर टायरमध्ये टाकतो, अजित पवारांचं मिश्किल वक्तव्य। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून दरेगावात सपत्नीक वसुबारस साजरी। दिवाळीच्या पहिल्या दिवशी शिंदे कुटुंबाकडून गायीची मनोभावे पूजा, गायीचं औक्षण करत नैवेद्य भरवला। छत्तीसगड राज्यात 208 माओवाद्यांचं आत्मसमर्पण। हे छत्तीसगडमधील सर्वात मोठं आत्मसमर्पण। यातील स्पेशल झोन कमिटीच्या रुपेशवर 2 कोटींचं होतं बक्षीस। कृषी उत्पन्न बाजार समितीवर सरकारनं जीआर काढला, त्याला चॅलेंज देणार वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। तर काँग्रेसनं 2.5 वर्षात काय केलं, नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। निलेश घायवळनं बेकायदेशीर ताबा मिळवलेल्या 10 सदनिका सील करण्याचे आदेश। परदेशात शिकणाऱ्या मुलाचं शैक्षणिक शुल्क घायवळनं कसं भरलं याचीही चौकशी होणार। 27 ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावरची पुढची सुनावणी। मराठा आरक्षणाच्या जीआरला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी। मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान। जालना पालिका आयुक्त संतोष खांडेकर यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी। कंत्राटदाराकडून 10 लाखांची लाच घेताना खांडेकरांना रंगेहात अटक। आयुक्त संतोष खांडेकर यांना पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार।